याच्यामध्ये एक विशेष असा आहे की ह्या गार्डनमध्ये गेल्यानंतर त्या लोकांना जे रेस ट्रॅक आहे त्या रेस पण म्हणजे घोडे धावताना जे आहे तेही पाहता येतील. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वरच्या ह्याला बांधकाम नाही आहे. पाथवे सोडून कुठलंही बांधकाम कन्स्ट्रक्शन नाही. पूर्ण 100% उद्यान आहे. आणि खाली जे आहे ते आपण म्हणाल मगाशी त्याप्रमाणे ते खालचं कुठले कुठले स्पोर्ट्स आहे दाखवा ना. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे दाखवा. व्हॉलीबॉल आहे, हँडबॉल आहे, बास्केटबॉल आहे, क्रिकेट नेट आहे, जिम्नॅस्टिक आहे, ॲक्वॅटिक एरिना आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, बॅडमिंटन आहे. म्हणजे आपली मराठमोळे खेळ पण आहेत. किती टाईप के आहे सब. शूटिंग रेंज आहे, रेसलिंग आहे, बॉक्सिंग आहे, स्क्वॅश आहे, जुडो आहे, स्केटिंग आहे, टेक्वांडो आहे, तायक्वांडो, टेबल टेनिस. आणि दुसरी गोष्ट हे जे आहे खालचं याला पूर्णपणे व्हेंटिलेशन आहे आणि नॅचरल लाईट आहेत. त्या पद्धतीचं ते केलेलं आहे. आणि टोटली हे सगळं जे आहे जे काही लोक मध्ये सांगत होते की तिथे काही वरती इंडोर स्टेडियम होईल, गेम होतील, कन्स्ट्रक्शन होईल, तर बिलकुल तसं काही नाही आहे. पूर्णपणे हे इको फ्रेंडली आपण करतो आहे. आणि मुंबईकरांसाठी 300 एकराचा मोठा ऑक्सिजन पार्क जो आहे या ठिकाणी निर्माण होतो आहे. म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा हा सेंट्रल पार्क आहे, सिटी पार्क आहे. हां, आता हे एक झालं. आता हे बघितल्यानंतर एक दुसरं एक आपलं तुम्हाला ठाण्याचं दाखवतो. हां, कनेक्टिव्हिटी दाखवा. कनेक्टिव्हिटी बघून घ्या. हां, सांगा ना. आपल्याकडे आता मेट्रो 3 त्याचं स्टेशन इथं आलेलं आहे, नेहरू सायन्स सेंटर.